एक मोठी बातमी समोर येते। पोलीस दलाला स्वायत्तता हवीच असं म्हणतायत मीरा बोरवणकर। मीरा बोरवणकर या माजी IPS अधिकारी आहेत आणि त्यांनी लेख लिहिलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकालानंतरचे धक्कादायक खुलासे त्यांनी केलेत। पोलीस दलात पंथीय धार्मिक विचार पसरत आहेत असं त्यांनी म्हटलंय आणि पोलीस दलात वाढता राजकीय हस्तक्षेप यावरही त्यांनी भाष्य केलंय। हेमंत करकरे रॉ मध्ये परत जाण्याच्या विचारात होते असं सुद्धा त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे आणि मोठाच खुलासा केलाय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय नेमका रोख दिसतोय या संपूर्ण लेखाच्या माध्यमातून मीरा बोरवणकर यांचा आणि सध्याच्या स्थितीवर केलेलं ही भाष्य तितकंच महत्त्वाचं आहे का? दैनिक लोकसत्तामध्ये मीरा बोरवणकर यांनी हा लेख लिहिलाय। ज्युलिओ रिबेरो जे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत त्यांचा संदर्भ देऊन मालेगाव प्रकरणामध्ये असा निकाल का आला याबद्दलचा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय। त्यांचं असं मत आहे की जेव्हा मालेगावच्या बॉम्बस्फोटाचा तपास स्वर्गीय हेमंत करकरे करत होते तेव्हा त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या एका वरिष्ठ नेत्यांनी दबाव टाकला आणि या दबावाचा कसा सामना करायचा हे ज्युलिओ रिबेरो यांना हेमंत करकरे यांनी विचारलं आणि मग त्याच्यानंतर जो काही तपास झाला तो तपास ज्या वेळेला हेमंत करकरे शहीद झाले त्यानंतर तो तपास NIA कडे गेला आणि त्यानंतर NIA नी जे आवश्यक ते पुरावे सादर करणं अपेक्षित होतं ते सादर केले नाहीत। त्याचबरोबर रोहिणी सालियन यांनी इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली त्याचाही संदर्भ घेऊन असं म्हणतायत मीरा बोरवणकर की या सगळ्या ट्रायलच्या दरम्यान जे पुरावे तिथं येणं अपेक्षित होतं ते न आल्यामुळं रोहिणी सालियन यांना जे सांगितलं होतं की तुम्ही थोडंसं आहिस्ता जा, सावकाश जा या प्रकरणामध्ये, आणि पुढे रोहिणी सालियन यांची कशी गोची केली तर त्या प्रकरणातल्या स्पेशल प्रॉसिक्युटर असताना सुद्धा त्यांच्याबरोबर दुसऱ्याची नियुक्ती केली आणि ते NIA ची बाजू मांडायला लागले आणि मग हळूहळू हे प्रकरण हे कमजोर होत गेलं आणि अंतिमतः त्याचा निवाडा असा आला। हे धक्कादायक यासाठी आहे की हेमंत करकरे आज नाही आहेत आपल्यामध्ये, पण हेमंत करकरे हे एवढे उद्विग्न झाले होते की त्यांना ह्या सगळ्या दबावामुळं असं वाटत होतं की आपण रॉ मध्ये तरी निघून जावं किंवा दुसऱ्या राज्यामध्ये तरी पोस्टिंग यावी आणि हे फार धक्कादायक आहे। एक प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याचं कसं झालं असं मीरा बोरवणकर मी या सगळ्या लेखामध्ये लिहिलेलं आहे। रोहिणी सालियनचा संदर्भ दिलाय आणि म्हणून एक जे गूढ आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मालेगावचा निकाल इतका विपरीत का आला तर त्याचं गूढ या लेखामध्ये आहे असं दिसतं आहे। पण ह्या सगळ्याबद्दल ते काय म्हणतायत ते का लिहितायत तर त्यांचं असं मत आहे की पोलीस रिफॉर्मची खूप गरज आहे। आपल्याला आठवत असेल कारण या संदर्भात मी भरपूर अभ्यास केला आहे। त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलं 2009 ला की पोलीस रिफॉर्मची खूप गरज आहे, तेव्हा असं सांगितलं होतं की एक फेडरेशन करा, त्या फेडरेशनच्या माध्यमातून तुम्ही पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्या करा। प्रत्येक राजकीय पक्षाने आणि राज्य सरकारने फक्त देखावे उभा केले आणि म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष हा पोलीस यंत्रणेचा कसा गैरवापर करतो आणि पोलीस अधिकारी सुद्धा या राजकीय नेतृत्वाला कसे बळी पडतायत असा त्या लेखाचा सार आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की अशा पद्धतीच्या पोलीस दलामध्ये की ज्याची संविधानाप्रती निष्ठा असायला हवी त्या पोलीस दलामध्ये धर्म, जात या गोष्टी, पंथ याचं वर्चस्व वाढतं आहे आणि त्यामुळं पोलीस दलातनं स्वच्छ कामगिरीची अपेक्षाच तुम्ही ठेवू नका असा या सगळ्या लेखाचा रोख आहे। सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे की हेमंत करकरे यांच्या संदर्भामध्ये आणि या दोन्ही खुलाशामुळं असं लक्षात निकाल हा आता जसा आला त्यापेक्षा काहीही वेगळा येणार नव्हता याचा अंदाज ज्या अशा निवृत्त पोलीस अधिकारी आहेत ज्या अत्यंत प्रामाणिक आहेत अशी त्यांची प्रतिमा आहे पोलीस दलामध्ये किंवा ज्युलिओ रिबेरो सारखे लोक आहेत ज्यांची संविधानावरती निष्ठा आहे त्यांना वाटत होतं आणि नेमकं तसंच झालं प्रथा। अगदी, पण सगळ्यात महत्त्वाचं राजकीय दबावाचा जो त्यांनी उल्लेख केलेला आहे हा राजकीय दबाव गेल्या अनेक काळापासून आहेच, मात्र त्या दबावाला पोलीस दल झुगारू का शकत नाही त्यावरती ज्या उपाययोजना करायला हव्यात त्यावरती काही महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे का? किंवा तुमचं ज्यावेळेला पोलिसांशी आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं होतं त्यांचं त्यावरती काही विशेष वेगळं मत आहे का? मी मीरा बोरवणकर यांच्याशीच बोललो मगाशी, त्यांनी बीबीसीला इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यामुळे ते असं म्हणतात की तुर्तास मी या संदर्भामध्ये लगेच बोलणार नाही, पण त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये पोलीस रिफॉर्मचा अर्थ काय की पोलिसांच्या नियुक्त्या ह्या वेगळ्या पद्धतीनंच व्हायला हव्यात, त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नको आणि त्यांचा सगळ्यात मोठा या सगळ्या प्रकरणातला आपण म्हणू उपाय काय आहे तर संविधानाप्रती निष्ठा आहे माझी अशी शिकवण पोलीस दलांच्या ट्रेनिंगमध्ये अगदी ITI पासून ते सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये तुम्ही करा, ते त्यांच्यामध्ये येऊ द्या। ते येऊ आल्यानंतर कमीत कमी आपण त्याला डावलून वर्तन करतो आहोत याचा अपराध भाव तरी त्यांच्या मनामध्ये असेल असं थोडंसं आयडियलिस्टिक आहे ते, परंतु त्याला काहीही पर्याय नाही असं त्यांचं मत आहे। त्यांचं सरळ सरळ म्हणणं एवढंच आहे की सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं त्याप्रमाणे पोलिसांच्या पोलीस ठाण्याअंतर्गत ते जिल्हा पातळीवरच्या राज्य पातळीवरच्या नियुक्त्या त्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय व्हायला हव्यात
पण त्यांनी कुठल्या राजकीय पक्षावरती टीका केली असं नाहीये. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की सगळे राजकीय पक्ष हेच करतायत आणि दुर्दैवाने गेले अनेक वर्षापासून हे सुरू आहे आणि त्यामुळेच पोलीस आज जशा पद्धतीनं काम करतायत त्याची ती परिणिती आहे. आणि मग आपण बघितलं 26/11 संदर्भामध्ये सुद्धा जे निरपराध मेले त्यांना काही न्याय मिळाला नाही. मालेगाव मध्ये पण तसं झालं. त्यामुळे त्यांनी कारणही सांगितली आहेत. हेमंत करकरे संदर्भात धक्कादायक खुलासाही केलाय आणि उपाय पण सुचवलेले आहेत. कोणता राजकीय पक्ष याच्यावरती खरोखर काम करणार हा मोठा प्रश्न आहे. अगदी. आणि अर्थातच येत्या काळामध्ये ह्या गोष्टी खरं तर हळूहळू वाढू शकतात अशी भीती खरं तर वर्तवली जाते. यावरती उपाययोजना होणं आणि अर्थातच सारासार विचार आणि विवेकबुद्धीनं विचार होणं गरजेचं आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण तशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण ते सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.